विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीमार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यामध्ये 72,000 रुपयापासून 1,20,000 22,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते। तर ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज केलेले होते त्यांच्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे। डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा आपण देत असतो, त्याच्यामुळे अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा येथेच तुम्हाला बघायला भेटतील। तर विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती मार्फत विविध स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC, UPSC, बँकिंग, SSC, CGL, शिक्षक भरती, टेट, त्याच्यानंतर रेल्वे अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली होती आणि तेव्हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची देखील आपण माहिती दिलेली होती। सर्व अपडेट आपण देत असतो। तर या ठिकाणी हे जे वेळापत्रक कशा प्रकारे आहे ते देखील माहिती येते मी तुम्हाला इथे देणार आहे। तर इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात, सन 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरता घेण्यात येणारी चाळणी परीक्षांची वेळापत्रक म्हणजे या ठिकाणी जी परीक्षा असते तोंडी CBT असते त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे। सर्व माहिती येथे देणार आहे। तर इथे बघू शकता मिलिटरी आणि आर्मी, म्हणजे मिलिटरी आणि पोलीस भरती, इथं चुकून आर्मी बोललो, इथे आर्मी आणि पोलीस भरती आहे। तर इथे त्यांचे वेळापत्रक कधीपासून कधीपर्यंत होणार आहे, 8 तारखेला सर्व पेपर होणार आहेत। बघू शकता वेळ 8 ऑगस्ट 8 ऑगस्ट 8 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट सर्व 8 तारखेला हे दोनही पेपर होणार आहेत। कधीपासून पहिली शिफ्ट असणार आहे, बघू शकता इथे 10 ते 11 पहिली शिफ्ट असणार आहे, दुपारी 12 ते 1 दुसरी शिफ्ट असणार आहे, त्याच्यानंतर 2 ते 3 तिसरी शिफ्ट असणार आहे आणि 4 ते 5 अशा या ठिकाणी या एकूण तुमच्या 4 शिफ्टमध्ये हे पेपर होऊन जाणार आहेत पोलीस आणि आर्मीचे। ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे कर्मचारी निवड आयोग म्हणजे SSC CGLसाठी, IBPSसाठी, बँकिंगसाठी, LICसाठी, AAO, रेल्वे भरतीसाठी ज्यांनी जेवढे फॉर्म भरलेले होते त्यांच्यासाठी त्यांचा पेपर 2 शिफ्टमध्ये होणार आहे। 9 तारखेला पेपर होणार आहे। बघू शकता 9 तारखेला 9 ते 11 पहिल्या शिफ्टमध्ये आणि 12 ते 2 दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे। हे सांगितलं SSC CGL, IBPS, बँकिंग, LIC, रेल्वे त्यांच्यासाठी हे वेळापत्रक होतं। त्याच्यानंतर बघू शकता इथं काय आहे, MBA कॅट आणि CMAT CET MBAसाठी तर प्रशिक्षण होते त्यांचे पेपर होणार आहे। त्यांचे पेपर देखील 9 तारखेलाच होणार आहे। 3 वाजता ते 5 3 ते 5 या दरम्यान पेपर होणार आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर शिक्षक अभियोग्यता म्हणजे टेट, शिक्षक टेट भरती जे असते ना त्याच्यासाठी ही पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण असते। त्याचे 10 तारखेला तुमचे पेपर होतील, सकाळी 10 ते 12 या दरम्यान तुमचा पेपर होईल। ठीक आहे। त्याच्यानंतर जर आहे विचार घेतला तर बघू शकता UGC नेट काय आहे, UGC नेट CSIR MH सेट इथे कधी होणार आहे हे पेपर, तर 10 तारखेलाच पेपर होणार आहे। दुपारच्या शिफ्टमध्ये 1 ते 3 या दरम्यान तुमचे पेपर होतील। ठीक आहे। त्याच्यानंतर 6वा शेवटचा आहे, बघू शकता GRE, बघू शकता टोफिट या ठिकाणी फील आणि IELTC अँड बघू शकता फॉरेन लँग्वेज इथं दुपारी 10 तारखेलाच पेपर होणार आहे। दुपारी 4 वाजेपासून 5 वाजेपर्यंत तुमचा पेपर होणार आहे। अशा प्रकारे हे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे। हे वेळापत्रक तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल। टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्व अपडेट आपण कोणतेही अपडेट चुकवत नाही। विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी काही या ठिकाणी चुकीची माहिती जाऊ नाही तोपर्यंत आपण माहिती देत असतो, त्यामुळे चुकीची माहिती आपण कधीच देत नाही। त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या, सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे बघायला भेटतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।